लावून ऐकली असेल तर कश्यप ऋषीला 13 बायका आहेत. किती बायका आहे? 13. कलियुगातला माणूस एकाच बायकोत परेशान आहे. 13 बायका कशा वागवल्या असतील कश्यप ऋषीने, पहा, विचार करा जरा. परंतु 13ही बायका कश्यप ऋषीवर प्रसन्न आहे, खुश आहे तो. आणि त्याच्यापैकी एक कद्रू नावाची एक बायको आहे. ही कद्रू कोण आहे? सापाची आई. या ठिकाणी वर्णन आलंय की सुरसा नाम, सुरसा आहे तिचं नाव आहे. आणि ही कोणाची आई आहे? सापाची आई आहे. आणि हे देवाने काय केलं? आपल्या आईला पाठवलं, जा तू काय कर, जरा त्याची परीक्षा घे की, आणि परीक्षा घेऊन ये. आणि तुला काय आज भोजन दिलंय, देवाने भोजन दिलंय असं समज. की निघाल्यानंतर हनुमंतराला सांगितलं, काय उडत उडत चाललास, थांब थोडं, थांब 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 थांब. आज मला देवानं पाठवलंय, आज सुरण मोही दिन आहारा, तुझा आहार करण्यासाठी, तुला भक्षण करणार आहे मी, भोजन दिलंय मला तुझं. हनुमंतराय म्हणले, उगा का बडबड करायलीस? सुनत पचन कहा पवन कुमार, तुला माझं भोजन करायचंय ना, बिनधास्त खा. मी लंकेला जाऊन येता येता तुझ्यासाठी इथं थांबतो. आणि इथं थांबल्यानंतर काय खायचं ते खाऊन टाक मला, पण आता उभं त्रास देऊ नको ना विचारवी. मला रामचंद्र प्रभूचं कार्य करायचंय. राम का जो करी फिरी मैं आवो, मी फ्री झाल्यानंतर येतो. बघा, फिरी हिंदी मधला शब्द आहे या ठिकाणी. राम का जो करी फिरी मैं आवो, मी फ्री झाल्यानंतर येतो, तुला काय खायचं ते खाऊन टाक मला. बरं, कोणतं, केव्हा तू फ्री होणार आहेस? हनुमंतरायाने सांगितलं, सीता कह शुद्धी प्रभू सुनाव, मी रामचंद्र प्रभूला सीतेची शुद्धी करून येऊन सांगणार आहे, तेव्हा मी मोकळा होणार आहे. मला काय घट्टन मिळायचं ते घट्टून मिळून घेतो, काही हरकत नाही. तिला वाटलंय खरं बोलायला का खोटं बोलायला, नंतर येतंय की नाही. तिने काय केलं, याच्यावर विश्वास ठेवू नये, याची परीक्षा पाहिजे ना. मग परीक्षा पाहिजे. जेव्हा आपल्यावर परीक्षेची वेळ येते ना, तेव्हा वाईट वेळ येते महाराज, फार वाईट वेळ असते. म्हणून तिने काय केलं, तब तब बदन पैठे हो आई, सत्य कहू मोही जान दे माई. हे मला जाऊ दे, उगीच्या उगी त्रास देऊ नको, जाऊ दे मला.